वैकुंठात जाणारी मंडळी वैकुंठ भुवनी घर केले पण कुणी ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माने ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माने ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माने ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माने वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी आपल्या समोर विचार मांडला. हरिपाठाचा 24वा अभंग ज्ञानोबराय लक्षणा मांडतात. वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठाला कोण जातो? वैकुंठाला जाणारा हा सकाम आहे म्हणून वैकुंठाला गेलाय. निष्काम हा वैकुंठाला जातो का? आता त्यात पुन्हा प्रकार आहे. निष्काम कर्माचा वैकुंठाला जातो का? निष्काम नामाचा वैकुंठाला जातो का? विठ्ठला तुम्ही म्हणाल निष्काम कर्म निष्काम नाम यात काय फरक आहे? वह्या वाटप केल्या की सगळ्याला मेसेज दिला जातो वाढदिवस जवळ आलाय मग काय करा हार घेऊन या सकाम थाय. बघा कर्म करत असताना निष्काम कर्म करणं वेगळं आणि निष्काम नाम घेणं वेगळं. निष्काम नामधारक हा वैकुंठाला जातो का हा महत्वाचा मुद्दा आहे. मी हा विषय का मांडला? विचारसागरामध्ये एक मुद्दा आलेला आहे. सत्य लोकाला जाताना कसा गेला त्याच्यावर पुढची गती अवलंबून आहे. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या तिसऱ्या मुक्तीला पूर्ण आहे बरं का. सरूपता, स्व नाही, अर्धा स व नाही, पूर्ण आहे. सरूपता याचा जास्त विस्तार करत नाही, मला काला मांडायचा आहे. यामध्ये सायुज्यता आणि स्वरूपतेमध्ये अंशात्मक फरक आपल्याला मांडता येतो. पण तिथं गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये धारणा आहे मला सलोक मुक्ती मिळाली, समीप मिळावी. बघा आता मी फक्त मंडळामध्ये सदस्य आहे, पदाधिकारी व्हावं. सुरुवातीला मंडळात सभासद आहे, सदस्य व्हावं. सदस्यांना वाटतं पदाधिकारी व्हावं, पदाधिकाऱ्याला वाटतं अध्यक्ष व्हावं. आपल्या प्रत्येकाचं मत बदलत जातं. तसं जो वैकुंठात गेला सलोक मुक्ती, ज्याला सलोक मिळाली त्यांना काय वाटतं? हा समीप मिळावी म्हणजे कामना शिल्लक म्हणून काला नाही. विठ्ठला आता काल्यासाठी वाळवण नाही वगैरे हे आपण नेहमी ऐकतो. मी आता त्या विचाराकडे गेलोच नाही. आता माझा विचार काल्याचा असा चालू आहे की वैकुंठामध्ये गेल्यानंतर
तिथं सुद्धा जो गेलाय त्याच्या मनात अपेक्षा असते. बघा, मंदिरात यायच्या अगोदर सगळ्याला वाटतं मंदिरात जायला मिळावं. मंदिरात आलेल्या सगळ्याला वाटतं मुखदर्शन मिळावं. मुखदर्शन मिळालेल्याला वाटतं चरण दर्शन मिळावं. चरण दर्शन एकदा मिळावं का दोन दोनदा? एकदा मिळालं समाधान मानावं नाही. कोण निघाले की निघालो आपण, पण आपल्याला वाटतं का? धारणा आहे, मी काही तुम्हाला बोले ना, पटवून द्यायलो. फक्त माझा स्वभाव असा आहे, पटवून देताना संस्कार पण करतो. एवढा फक्त त्यातला एक वेगळा भाग आहे माझा. आता संस्कारातनं बराच फरक पडतो हे मला चांगलं माहिती आहे. आणि चला, मी वैकुंठ सांगतोय. आपण इथं मध्ये आलो की देवाच्या जवळ जावं वाटतं. चरण दर्शन, ज्यांना चरण दर्शन मिळतं त्यांना देवाचा प्रसाद मिळावा वाटतो. आता या आमच्या ताईसाहेब इथं आहेत बसले, दररोज भेटतात आम्हाला इथं. त्यांचं किती मोठं भाग्य आहे बघा. कायम देवाच्या जवळ ड्युटी आहे. देवाच्या जवळ ड्युटी आहे आणि ते पाया पडायला इकडे येतात. श्रद्धा आहे, भाग्य मोठं आहे. आणि आता त्यांच्या भाग्याचा विचार खूप मोठा आहे. सहज देवाजवळ देव कुणालाही घेत नाही. इथले कर्मचारी नक्की भाग्यवान आहेत. अहो, ड्युटी कुठंतरी करावीच लागते. 8 तास, 9 तास, 10 तास, 12 तास, पण देवाच्या जवळ करणं हे साधं नाही. बघा, जी मंडळी देवाच्या चरणाजवळ गेली त्यांना प्रसाद मिळावा. ज्यांना खडी साखर दिली त्यांना पेढा मिळावा. ज्यांना पेढा मिळाला त्यांना हार, देवाचा हार. बघा, म्हणजे सकामता आहे. मला हे सांगायचं आहे, वैकुंठात गेलो तरी सकामता संपली नाही. जोपर्यंत सकामता आहे तोपर्यंत काला नाही. अहो, काला मिळत नाही यात नवलच नाही, कळत पण नाही. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मिळत नाही यात नवल नाही, कळत पण नाही. बघा, काला मिळणं काला कळणं फरक आहे. आपण सगळ्याला परवा सांगितलं, दररोज सांगत होतो, तुळशी अर्चनेला एकही पान खाली राहू नये, सगळे उचलत होते. बघा, तुळशी अर्चनेला सगळ्याला कळलं, पण कृष्ण जन्माला फुलं टाकलेली कोणी उचललीच नाहीत. सगळे तशीच निघाले. माझ्या फुलं टाकताना लक्षात आलं, पण कार्यक्रम संपल्यानंतर विसरलो. आणि 10% फक्त राहिल्यानंतर मग लक्षात आलं, अरे आपल्याकडून इथं फुलं टाकली गेलीत. लगे मी सूचना दिली, त्यात पुरुषांना मी सहभागी करून घेतलं. आणि एक 5 ते 10 मिनिटात सगळा सभामंडप आपण स्वच्छ करून दिला. आता इथल्या काही महिला सेवकांनी सुद्धा त्यात काम केलं, सेवा केली. पण मला काय सांगायचंय, जाता जाता मी संस्कार करताना हे पटवून द्यायला लागलोय की आपल्याला त्याचं महत्त्व कळलं, पुन्हा सांगावं लागत नाही, पण महत्त्व कळावं लागतं. तसा काला कळावा लागतो. कवळ काही काल्याचे का कळत नाही? आपल्याला दुसऱ्याला द्यायची सवयच नाही. अर्धा पेढा जरी पांडुरंगाजवळ दिला, दिसेल त्याला देतो का घरी नेतो आपण? अर्धाच पेढा आहे. पेढा किती आहे? अर्धा आहे. दिसेल त्याला थोडा थोडा देतो का घरी नेतो? मी खातो म्हटलंच नाही. द्यावं दुसऱ्याला ही आपली धारणा नाही. बघा, पंक्तीला सुद्धा बसलो तर काही काही जण 2-2 पत्रवळी घेतात, शेजाऱ्याला देत नाहीत. आमचा माणूस येणार आहे. मग ही बसलेली कुणाची आहेत? आमचा माणूस येणार आहे. आपल्याला दुसऱ्याला द्यावं वाटत
नाही, पण काला असा नाही. बघा काल्या